ओम नमस्ते धर्मप्रेमी सज्जन हो. आपण बघत आहोत आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला हा अमर ग्रंथ सत्यार्थ प्रकाश. यामध्ये स्वामींनी धर्म अधर्म, सत्य असत्य, ईश्वर जीव प्रकृती आणि ही ब्रह्मांडाची निर्मिती हे सर्व विषय जे वेदांमध्ये आहेत ते जसेचे तसे स्वामीजींनी दिलेले आहेत. आणि या ग्रंथाला जे घर धारण करील, ज्या घरामध्ये हा ग्रंथ जाईल त्या घरामधील त्या आई वडील आणि त्यांची मुलं हे सर्व काय होतील, धर्माबद्दल सजग होतील, धर्म समजेल. ठीक आहे श्रोतेगण हो. तर हा ग्रंथ अमर ग्रंथ प्रत्येकाच्या घरामध्ये असायला हवा. आणि आता सध्या फेसबुकवरती ज्या ग्रंथाचा जास्तच बोलबाला चालू आहे की मला नंबर पाठवा, आम्ही तुम्हाला घरपोच पाठवतो, तर त्या पुस्तकाला आणि या पुस्तकाला आपण अवश्य टॅली करून बघावं. आणि ते पुस्तक मी वाचलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये 99% वेदविरुद्ध गोष्टी आहेत. पुन्हा सांगतो, किती? 99% वेदविरुद्ध गोष्टी आहेत. आणि त्यामध्ये ईश्वराचं नाव काय सांगितलेलं आहे? कबीर. आणि वेद काय सांगतं? ईश्वराचं नाव ओम आहे. तर श्रोतेगण हो, म्हणून म्हणतो का या धर्मामध्ये, या समाजामध्ये पाखंड वाढवणारे ज्या गोष्टी आहेत, जे लोक आहेत, त्यांच्यापासून सावध राहणे आणि आपले जे वेदशास्त्र आहे त्याच्या PDF करून आपण डाउनलोड अवश्य करून घ्याव्या आणि त्या वाचाव्या आणि त्या पुस्तकाला टॅली करून बघा आणि ह्या पुस्तकाला टॅली करून बघा सोबतच. ठीक आहे. तेव्हा आपल्याला सत्य असत्याचं ज्ञान होईल. म्हणजेच काय होईल? पाखंडाचं निराकरण होईल, पाखंडाचं निरसन होईल, पाखंड कचऱ्याच्या डब्यात फेकलं जाईल. ठीक आहे श्रोतेगण हो. तर आपण आता बघूया ईश्वर नाम व्याख्या जे स्वामीजींनी वेदानुसार सांगितलेले आहेत. तर आता आपण बघणार आहोत ईश्वराचे नाव शिव का आहे. शिवू कल्याणे या धातूपासून शिव हा शब्द सिद्ध होतो. बहुलमेतन्नी दर्शनम यापासून शिवू धातू मानला जातो, जो कल्याण स्वरूप आहे आणि कल्याण करनेवाला आहे, कल्याण करणारा आहे. या ईश्वराच्या गुणामुळे त्याचे नाव शिव असे आहे. तर कल्याण काय? मागच्या व्हिडिओतच सांगितलंय. कल्याण कशा प्रकारे करतो ईश्वर? आपले मोक्ष देऊन कल्याण करतो. या सर्व संसाराच्या दुःख सागरातून आपल्याला काढतो. कधी काढतो? जेव्हा आपण वेदानुसार आचरण करू तेव्हा. ठीक आहे. धर्म म्हणजे काय? वेदानुसार वेदांच्या आज्ञेचे पालन करणे म्हणजे धर्म. आणि जो त्या धर्माचं पालन करील, ईश्वराची उपासना करील, त्याचं ईश्वर कल्याण करतो, अर्थात त्याला मोक्ष प्राप्त करून देतो. ठीक आहे. म्हणून कल्याण स्वरूप आहे ईश्वर, कल्याण करणारा असल्या कारणामुळे त्या ईश्वराचे नाव शिव असे आहे. ब्रह्मा विष्णू आणि शिव आहे. ब्रह्मा विष्णू आणि महेश नाही आहे. ठीक आहे श्रोते. महेश कोणाला म्हणतात? महाईश. या सर्व ब्रह्मांडामध्ये जो सर्वांपेक्षा मोठा आहे, ज्याच्यापेक्षा मोठा दुसरा कुणीच नाही, त्याला काय म्हणतात? महेश. ठीक आहे. आणि शिव या शब्दाचा अर्थ होतो कल्याण करणारा, अर्थात मोक्ष प्राप्त करून देणारा. ठीक आहे श्रोतेगण हो. म्हणून या कारणामुळे ईश्वराला शिव असे म्हणतात. हे 100 नावे परमेश्वराचे स्वामीजींनी इथे सांगितलेलेच आहेत. परंतु यापासून भिन्न परमात्म्याचे असंख्य नावं आहेत. कारण जसे परमेश्वराचे अनंत गुण, कर्म आणि स्वभाव आहेत, तसेच त्या ईश्वराचे अनंत नावं पण आहेत. त्यांमधून प्रत्येक गुण, कर्म आणि स्वभाव चे एक एक नाव आहे. हे स्वामीजींनी लिहिलेल्या या नावांमध्ये समुद्राच्या समोर काय आहे? स्वामीजींनी जे नाव लिहिले ते समुद्रासमोर काय आहे? बिंदुवत आहे. एका छोट्याशे बिंदुवत आहे. म्हणजे स्वामीजींनी लिहिलेले ते म्हणजे काय आहे? तेही कमीच आहे. ईश्वराचे जे नावं आहेत किंवा त्याचे गुण, कर्म, स्वभाव आहेत. ठीक आहे. कारण वेदादी शास्त्रांमध्ये परमात्मा याचे असंख्य गुण, कर्म आणि स्वभाव व्याख्यात केलेले आहेत. त्यांना वाचल्याने, अर्जन केल्याने आणि इतरांना सांगितल्याने बोध होऊ शकतो. प्रत्येकाला जो शिकतो त्याने दुसऱ्याला शिकवावं, दुसऱ्याला सांगावं, जेणेकरून काय होईल? स्वतःची बुद्धी खंडित होणार नाही, बुद्धीचा विकास होत राहील आणि चर्चा केल्याने बुद्धी अजून वाढते, ज्ञान अजून वाढते. तर अन्य पदार्थांचे जे ज्ञान आहे
तेही काय होऊ शकतं, पूर्ण होऊ शकते, ते मिळू शकते जे वेदादी शास्त्रांना वाचन करतील. ठीक आहे श्रोतेगण हो. आता ईश्वराची नावे आपली संपलेली आहेत, तर इथे स्वामीजींनी दिलेले आहेत. एक प्रश्न दिलेला आहे की जसे अन्य ग्रंथकार लोक आदी जे आहेत मध्य आणि अंतामध्ये मंगलाचरण म्हणतात, तसे आपण काहीच लिहिले नाही आणि तसे काहीच केले नाही, असा प्रश्न स्वामीजींना आहे. त्याचं उत्तर आहे का काय स्वामीजी देतात. काय सांगतात तिथं स्वामीजी का असं आपल्याला करणे योग्य नाही. कारण जो आदी आहे, जो मध्य आहे आणि जो अंतामध्ये मंगल करेन, तो त्याच्या ग्रंथामध्ये आदी मध्य आणि अंत च्या मध्ये जो काही लेख असेल तो अमंगलच राहील. या कारणां म्हणून मंगलाचरणम शिष्टाचारात फलदर्शनाच्छ्र तितश्चेती. तर हे जे वचन आपण बघितलं आता, हे संस्कृत भाषेमध्ये येते, हे आहे सांख्यशास्त्राचं वचन. तर याचा अभिप्राय असा आहे की जो न्याय पक्षपातरहित सत्य वेदोक्त ईश्वराची आज्ञा आहे, वेदोक्त म्हणजे वेदांमध्ये ईश्वराने जी आज्ञा दिलेली आहे तिचे यथावत सर्वत्र आणि सदा आचरण करणे यालाच मंगलाचरण असे म्हणतात. काय सांगितलं स्वामीचरणनी. आपण जे प्रत्येक आपली आरती वगैरे आपण काहीतरी म्हणतो ना मंगलाचरण वगैरे, तर तसं तुम्ही का लिहिलं नाही असा हा प्रश्न होता स्वामीजींना. तर स्वामीजी काय म्हणतात की याचा अभिप्राय असा आहे की जो न्याय करणारा पक्षपात रहित आहे, सत्य आहे, वेदोक्त आहे, वेदोक्त ईश्वराची आज्ञा आहे, तिचेच यथावत सर्वत्र आणि सर्वदा सदा सर्वदा आचरण करणे म्हणजेच मंगलाचरण असे म्हणतात. यालाच मंगलाचरण असे म्हणावे. तर ग्रंथाच्या आरंभापासून ते ग्रंथाच्या समाप्तीपर्यंत सत्याचार का करना ही मंगलाचरण है. म्हणजे सत्याचरणाचे करणेच काय आहे, हे मंगलाचरण आहे. ना की कुठे मंगल आणि कुठे अमंगल लिहिणे, याला मंगलाचरण म्हणत नाहीत. ठीक आहे. आता याविषयी आपण जे पुढील आहे, व्हिडिओ मोठा झालेला आहे, 7-8 मिनिटं झालेला आहेत. आपण याचा दुसरा भाग आपण पुढल्या व्हिडिओत बघूया श्रोतेगण. ठीक आहे का. मंगलाचरण कुठे मंगलाचरण करायचं आणि कुठे मंगलाचरण लिहायचं, हां ठीक आहे, हे योग्य नाही. तर मंगलाचरण कशाला म्हटले स्वामीजी, जे सदा सर्वदा जो काय आहे न्यायकारी आहे, पक्षपात करत नाही तो ईश्वर कधी कोणाची, जो सत्य आहे आणि जी वेदोक्त ईश्वराची आज्ञा आहे तिचेच यथावत सदा सर्वदा सर्वत्र आचरण करणे म्हणजे मंगलाचरण आहे. ठीक आहे श्रोतेगण. याचा पुढला भाग आपण पार्ट 2 मध्ये बघूया. ओम नमस्ते.